त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. वळतोय मैदानाकडे अमोलवीर यायचे आमच्या उजव्या साईडला बसायचंय बघा, कारण तुमचं योगदान आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. संधी देणारा खूप मोठा माणूस असतो आणि संधी घेणारा माणूस देखील तितकाच मोठा ठरला जातो. त्या अनुषंगाने मी वळेल मैदानाकडे. छोटा पाक बडा धमाका. सुदाम नाईक स्ट्राइक एंड वरती गोलंदाज तयार. मयूर वाघ. हो 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 फटका, पहिलाच क्लासिकल फटका सुदामच्या बॅट मधून येतोय. वन बॉल सीमा पार. सौकार डीजे. हा देखील फटका, क्लासिकल फटका. ओ हो 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 सुदाम नाईक बडा छोटा पाक अगदी बडा धमाका आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. ठक डीजा. चला काय सामना पाहायला मिळतोय. वाजापूर थ्री बडामा खांदा सेंगा. वाजापूर सॉऱ्या माफी असावी मित्रांनो, राग येऊन देऊ नका मित्रांनो. समालोचका कधी ना कधी चुकतच असतो. चुक्या अगदी पोटात घालून घ्यायच्यात बघा मित्रांनो. ज्या वेळेस पंच देखील चुकत असतात त्यावेळेस देखील पंचांना देखील मान दिला जातो. त्याचप्रमाणे समालोचकही देखील कधी ना कधी चुकत असतो. मात्र इथे सुदाम नाईक थांबत नाही. अगदी आपल्या बॅट मधून एकही दुहेरी धावा मात्र आपल्या संघासाठी कन्वर्ट करतोय. पाहायला गेलं तर धावफलकावर परिणाम झाला 9 या आकड्यावरती. तर निश्चित या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप ग्रामपंचायत माळडुगेचे उपसरपंच आदरणीय जनार्दन दादा निरगुडा यांचं इथे मंचावरती शुभ आगमन. दादाचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मान्य श्री विजय ट्रॉफी 2024 भव्य दिव्य परवा मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. थँक्यू अमोल सर. फार चांगलं योगदान देखील स्पर्धेला मान्यवरांचं राहिलं आणि आज देखील ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेच्या उपसरपंच विद्यमान जनार्दनजी निरगुडा साहेब यांचं देखील या व्यासपीठावर मात्र आगमन झालंय. साहेब या तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही फार चांगलं स्वागत करू. इथे मात्र फटका क्लासिकल परत एकदा ऑफ साईडला कटावलेला चेंडू जाईल सीमा पार. हाईल चौकार. ठोक डीजा. थँक्यू सो मच डीजे. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. एका साईडला वाजापूर त्याच्या आगेस खेळत असताना कांदा संघ. दोन्ही एकाच ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालेला कांदा संघ आणि त्याचनंतर आपण पाहिला दिनेश वाघचा वाजेपूर संघ. गोलंदाज येतोय. एका षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या धाव फलकेवरती 13 या आकड्यावरती कमालीची फटकेबाजी सुदाम नाईकच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. नौका गोलंदाज स्नॅड नंबर 2 वरती पाहतोय महेश वाघ. या गोलंदाजीची गोलंदाजी वाजेपूरच्या नाईट स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली होती. जबरदस्त गोलंदाज. एक वेगवान गोलंदाज म्हणून चर्चेत असणारे हे नाव खरं तर महेश वाघ आपण पाहतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खरं तर स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घरबसल्या प्रेक्षकांची मनं देखील जिंकली जातात. पुन्हा एकदा मी करेन आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बापांचं सहर्ष स्वागत. महेशचा बॉल फटका भरपूर चांगला डीपेस्टच्या कव्हरच्या डोक्यावरनं फटका निघून जाईल सीमा पार. आउट ऑफ द बार. सुदामच्या बॅटमधला ब्लास्ट मिळतील साधावा. थँक्यू डीजे. एस साधावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती. कमालीची फटकेबाजी. आपल्या सवय 19 धावा धाव फलकावरती लगवले जात आहेत. तुफानी फटकेबाजी पाहायला मिळते. काल देखील या फलंदाजाने कमालीची फटकेबाजी केली होती. लाऊडची अपील जरूर केली होती. चेंडू सरळ पॅडवरती आदळला जातोय.
एक धाव वेगाने कन्वर्ट केली लेग बायच्या स्वरूपात एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकेवरती 20 या आकड्यावरती आतापर्यंत एकही फलंदाज बाद नाही मात्र कमालीची फटकेबाजी दोन फलंदाजच्या माध्यमातून राहिली हा सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय एक महत्वाचा सामना एका साईडला बाजीपूर संघ आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय फटका पसला बॅकची टॉप चेंडू बराच वेळ हवेमध्ये स्वतः गोलंदाज येतोय चेंडूवरती साधा सेता झोल टिपला जातोय पहिला धक्का लागला जातोय बॅटिंग करत असणाऱ्या खांदा टीमला फलंदाज नवनाथ नाईक बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. पहिला धक्का लागला जातोय मात्र फलंदाजानं कमालीची फटकेबाजी दाखवली या फलंदाजाचा विचार केला नवनाथ एक मोठं नाव आहे ज्याने नुकताच त्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील कमालीचा परफॉर्मन्स दाखवला याच मैदानावरती जे वाघोबा क्रिकेट संघ व धामणीच्या मैदान याच मैदानावरती नाईट शृंखला पण पाहिली होती हा संघ आपण पाहिला होता कमालीची फटकेबाजी त्या स्पर्धेमध्ये दाखवली होती या फलंदाजानं मात्र तो फलंदाज सविली तंबूच्या असलेला नौका फलंदाज मंगेश नाईक येतोय फलंदाजी मार्क वरती 9 नंबर 3 वरती वासीपूरच्या मैदानावरती देखील फलंदाजानं अक्षरशः धुमाकूळ घातली होती शेवटच्या क्षणाला तो सामना गमवा लागला होता मोपाड टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अक्रॉस द लाईन फटका बसलाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये गोलीच्या वेगाने निघून जाईल मिळतील या चेंडूवरती 4 धावा खाऊन असा फटका मारेला अरे फलंदाजानी चौकार मारेला 4 धावेंना संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला 24 लॉस ऑफ 1 विकेट 24 या आकड्यावरती कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते पहिल्या पूर्वार्धामध्ये खानजा संघ ही फलंदाजी त्यांची ताकद करत आज दाखवून देत असताना सातत्याने आपण पाहतोय खानजा संघाचा विचार केला फलंदाजी त्यांची ताकद नेहमीच मैदानावरती दाखवून देत असताना आज खरं तर बाजापूर टीमच्या अगेन्स्ट केलं असताना गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलेत एका साईडला सुदाम नाईकला आपण पाहतोय छोटा पॅक बडा धमाका म्हणून चर्चेत असलेलं हे नाव आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो मंगेश नाईक एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज पुन्हा एकदा तयार महेश वाघचा हा बॉल फुलटॉसवर आक्रमण वन्स अगेन चेंडू सीमा पार लॉंगॉनच्या डोक्यावर आउट ऑफ द पार 7 धावांसाठी येतोय शानदार षटकार थँक्यू सो मच लिजो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती आमचे स्कोरर मित्र ज्यांना आपण 4 दिवसांमध्ये ज्यांना स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सीताराम कडवी मेमप्रा मोठी धामणी एक चांगलं व्यक्तिमत्व कोणताच पुन्हा एकदा तयार यावेळी मात्र पंच आमच्याकडे वरतील नारायण सर मेंगाल इट इज अ वाईट अभ्यंतर फेकला चेंडू अभ्यंतर एका धावेने टीमची धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकेवरती 31 31 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट एक फलंदाज बाद झाला आणि कमालची फटकेबाजी या दोन फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तयार महेशला आपण पाहतोय महेशवरती आक्रमण मयूरवरती आक्रमण केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय महेशवरती आक्रमण यावेळीचा चेंडू मात्र पुन्हा एकदा लाईन खर्रा पाहायला मिळतोय पंचांचा इशारा एसीटीज वाईट दुसरा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने धावफलकेवरती धाबा जाऊन पोहोचतायत 32 या आकड्यावरती 32 धाबा धावफलकावरती जबरदस्त फटकेबाजी पहिल्या आपमध्ये आपल्याला पाहायला मिळते खानदा संघ एक नामवंत संघ आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय वाजापूर संघ देखील तितकाच ताकदीचा संघ मात्र यावेळी काय घडलं जाते मैदानावरती बॅटची टॉपेज एष्टी रक्षकाच्या भूमिकेमधून चुकी पाहायला मिळली चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये शेवटच्या चेंडूवरती दमदार फटका मिळतील 4 धाबा आणि 4 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती स्पीडअप घ्यायचं आहे बघा अंपायर्स नवीन चेंडू द्यायचा आहे बघा आपल्या स्पर्धेचा नियम आहे ज्या वेळेस चेंडू पाण्यामध्ये विसेंबल त्यावेळेस नवीन चेंडू घ्यायचा अगदी पाहिलं तर 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 36 धावा धावफलकावरती लागल्यात अतिशय महागड्या 2 गोलंदाजी ठरल्या पाहायला गेले तर संघाचा तिसरा वैयक्तिक पहिला षटक
सचिन वाघ यांच्या हातामध्ये सोपवलंय. निर्णायक षटक टाकावं लागेल. पाहिलं तर 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू सुदाम ऑन द फायर. सुदामच्या बॅट मधून येतोय आउट ऑफ द पार. 6 रन. थँक्यू डीजा. पाहिला तर सुदामला कोण विसरेल. काल देखील ह्याच पद्धतीची फलंदाजी करत होता फलंदाज. आज मात्र तोच रंग आणि आकांक्षा आणि उपेक्षा घेऊन मात्र फलंदाज या स्क्रीजवरती मोठाले फटक्या आला बॉलला सीमा पार दाडून देण्याचं काम करतोय. छोटा पॅक बडा धमाका सुदाम नाईक. हो 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 कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. तडाखा खाल्यानंतर कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाज पाहायला मिळेल वाजापूर संघाकडनं. अद्याप देखील विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 42 धावा धावफलकावरती. खांदा संघ हा मोठा संघ कमाई लखून चालणार नाहीये आणि वाजाई संघ देखील तितकाच तुल्यबळ संघ आहे. हो 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 अगदी चेंडू मध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळेल. गोलंदाज ज्या चेंडूवर तडाखा दाखवला होता त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत. मी म्हणेन चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. सुदामला मात्र जखडून ठेवलं. अगदी बेड्या टाकून ठेवल्या पायामध्ये की काय. पहिल्या चेंडूवर बरसला होता मात्र 2 चेंडू डॉट आलेत. सुदाम नाईक छोटा पॅक बडा धमाका. त्याच्या नावामध्ये बडा धमाका. चौथा चेंडू. हो हो नजाकत फक्त टाप केला. एकच धाव मिळेल त्या चेंडूवरती. धावफलकावरती परिणाम होईल. अगदी 43 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवर पाहू शकाल एक मंगेश नाईक. हा देखील चांगला फलंदाज आहे. त्याने देखील आल्याच आपला नावाचं वादळ या क्रीजवरती उभं केलं. हो 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 काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी शरीराचा वेध घेताना एक चेंडू गेलाय निर्धाव परंतु 40 धाव या चेंडूवरती आल्या. एका धावेन धावफलक पुढे सरसावत जाईल 44 आकड्यावरती. अद्याप देखील याच्या ओव्हर मधल्या काही चेंडू शिल्लक आहेत. फक्त एक चेंडूचा खेळ बाकी असेल. मी म्हणेन या चेंडूवर तडाखा दाखवेल की काय छोटा पाक बडा धमाका सुदाम नाईक. हो 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 काय फलंदाजी. सुदाम नाईक ऑन द फायर होते. धाडून दिलाय सीमा पार. हा येईल षटकार. ठोक डीजा. थँक्यू डीजा. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 50 धावा धावफलकावरती. 3 षटक ना 3 षटकाच्या नंतर मी बोलतोय आमच्या साथी समालोचक आमच्या अमोलजी वेर यांच्याकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा वादळी खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या पहिल्या आपमध्ये खांदा संघ जाऊन पोहोचला 50 आकड्यावरती. एका फलंदाजाच्या मोबदल्यात 4 षटकांची मॅच निश्चित आपल्याला पाहायला मिळते. सुपर 4ची पहिली लढत मैदानावरती रंगली जाते. वाजापूर संघ त्याच्या आगेस केले असताना खांदा संघ या 2 संघांमध्ये एक ताकदवार युद्ध पाहायला मिळतोय. गोलंदाज येतोय इनाम नंबर 4 वरती बाला वाघ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बाला वाघ हा गोलंदाज एक पाहायला गेलो तर गाडेश्वरच्या मैदानावरती अक्षरशः गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी फेकली होती. शेवटच्या क्षणाला मात्र तो सामना या गोलंदाजाने जिंकून दिला होता. मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 50 धावा धावफलकावरती अर्धशतक कंप्लीट पहिल्या आपमध्ये फलंदाजी करणारा कांदा संघ आपण पाहतोय. 10 चेंडूमध्ये 28 धावेचे योगदान सुदाम नाईकच्या बॅटमध्ये राहिला. ऑन स्ट्राईक एंडवरती मंगेश नाईक. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लॉंग ऑन रिझनला दिनेश वाघ येतोय चेंडूवरती उचलणार फेकणार. तर तोपर्यंत एक धाव सहजरित्या कन्वर्ट केली जाते. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 51 धावा लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये होणार का हे प्रश्न चिन्ह मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण तितकाच ताकदीचा संघ खांदा संघ म्हटला तर एक
उच्च दर्जाचा संघ आपण पाहतोय. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा संघ केलेत असतो आणि त्याच्या समोर केलं असताना वाजेपूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुदाम नाईक एक चर्चेत असलेलं नाव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बालाचा चेंडू भरपूर टॉस लॉंग ऑनला शतरक्षक कोणी नाही या चेंडू नॅम स्टँड मध्ये लँड होतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप. या चेंडूवरती मिळतील 4 धाबा. बचना ए हसीनो तो मैं आ गया ये बचना ए हसीनो तो मैं आ गया. थँक्यू. जे प्रेक्षक वर्ग बोंडरलाईनच्या आतमध्ये बसलेत ना त्यांना मी विनंती करतो की आपण बोंडरलाईनच्या बाहेर बसा. एक प्रेमाची विनंती असणार आहे मित्रांनो. जर क्रिकेटमध्ये प्रेक्षक वर्ग नसले ना तर स्पर्धेला मजा येत नाही. आम्ही तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की आपण बॉर्डरलाईनच्या बाहेर बसून घ्या. क्रिकेटच्या मॅचचा आनंद लुटा. 4 धावेनं टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाम पोहोचलाय 55 नाही आकड्यावरती. कमालीची फटकेबाजी आतापर्यंत सुदाम नाईकच्या बॅटमधून आपण पाहिली. आजच्या दिवसातील सुपर 4चा संघ धामणी ब संघ आपल्याला पाहायला मिळाला. ज्या संघामध्ये आपण रघुनाथ बसमाला पाहिला. एक चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. जाऊया मॅचकडे. फटका अनोख्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ब्लॉकवरला चेंडू फेकला जातोय. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडू सरळ बॉडीवरती आदळला जातोय. डॉट चेंडूची सांगतो होते. या चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव मिळत नाही. या सुदाम नाईक अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या पाहायला गेलो तर 55 धाबा धाव फलकावरती लगावल्यात. 4 षटकाची मॅच आहे. आता मैदानाचा विचार केला फार चांगलं मैदान आणि फार चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. मान्य श्री विजय शेठ पाटील ट्रॉफी सायनाथ क्रिकेट संघ देरंग यांच्या विद्यमानाने करत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 14 वर्ष या स्पर्धेचं आणि फार चांगलं आयोजन पाहायला मिळतोय. लिबरफुल टॉस लॉंग ऑन टार्गेट एस फटका भरपूर चांगला चेंडूला पाठवलाय. हाय हँड सम सिक्सर. थँक्यू. इथून मात्र गोलंदाजाला आक्रमण करणारा पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी 61 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन साधा सोपा झेल शतरक्षकाच्या माध्यमातून दुसरी सफलता गोलंदाज बाला वाघच्या नावावरती. फलंदाज होईल बाद सुदाम नाईक. बॅक टू द डगआउट. जोर का झटका है जोरों से लगा लगा शादी बन गई उम्र कैद की सजा सजा. जोर का झटका है जोरों से लगा लगा शादी बन गई उम्र कैद की सजा. 61 धावा धाव फलकावरती मात्र सुदाम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कमालीची फटकेबाजी ज्याने 15 चेंडूमध्ये 38 धावेची लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतो एक चांगली फलंदाजी. गतवर्षी देखील या स्पर्धेमधील हा खरं तर उपविजेता संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. फुल टॉस होता. मिड विकेट रिझन नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होईल. वन बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या क्षणाला का होईना हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 65. 65 धावा. पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करत असणारा खानदास संघ जाऊन पोहोचलाय. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे थँक्यू डीजे. तर टावरवाडी संघाचा संगणक आणि धामणी संघाचा संगणक आपणास विनंती असणारे आपण टॉस करण्यासाठी लगेच कॉम्बॉक्स मध्ये याचे बघा. टावरवाडी संघाचा संगणक नरेशचा संघ असणारे आणि त्याच्या आगेस केला असताना धामणी बस संघ अर्थातच रघुनाथ भस्माचा संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला. कमालीची फटकेबाजी राहिली होती. चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती बराचसा अनुभव असणारा संघ अर्थातच धामणी ब. या चला दोन्ही संघाचे संगणक चला खांदा संघ स्पीड बघायचंय बघा. कारण आपल्याला प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवायचा. कारण विचार केला तर आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल्स आणि तर निश्चित इथे एक मान सन्मान केला जाणार आहे बघा. ज्या पाहुण्याची खरं आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि एक दमदार नेतृत्व खरं तर ग्रामपंचायत मालडुंगा मधील एक दमदार नेतृत्व निश्चित त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक चांगले व्यक्तिमत्व नेहमीच तरुणांसाठी त्यांची मोलाचं योगदान लाभलं जातं. आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत मालडुंग्याचे उपसरपंच आदरणीय जनार्दन बाई निरगुडा
यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक मान्य श्री विजय शेठ पाटील ट्रॉफी सायनाथ क्रिकेट संघ देहरंग यांच्या विद्यमानानं खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. सलग 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षामध्ये दमदार आयोजन खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. चला घेऊन चलतो मैदानाकडे. येणारे 24 चेंडू 66 धावायची गरज आहे वाजापूर संघाला. मात्र वाजापूर संघ देखील कमी नाही आहे. सहजरित्या पारडा पेलवू शकतो. पाहायला गेला तर खांदा संघ फार मोठा संघ आहे. पाहिलं तर फलंदाजी फार तितकीच मजबूत. थँक्यू. तर इथे मान सन्मान केला जातो बघा. एक तडप तरुणदार नेतृत्व छान आपण निश्चित पाहतो. राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव एक मोलाचा वाटा खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. उपसरपंच मालडुंगे ग्रामपंचायत आदरणीय जनार्दनबाई निरगुडा इथं यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची भेट आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा इथे उचित सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा मी मान्यवरांचं सहर्ष स्वागत करेन. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया, ऐकूया बारक्या पारदे यांचा सुमधुर आवाज. धोतानी. थँक्यू अमोलजी सर. अतिशय पाहायला गेलं तर बुलंद आवाज वाघाची वाडी संघ गावचा एक बुलंद आवाज अमोलजी वेर यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आणि तसेच आमच्या साथी समालोचक एक अशाच्या पट्टीचा बुलंद आवाज मनोज फसाळी सर हे देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. घेऊन चलतो मैदानाकडे. पहिला चेंडू मात्र टाप केलाय. कलाटक फटका येतोय फलंदाजच्या बॅटमधून. हा येईल चौकार. किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, राज करने के लिए आया मैं. तर इथे नाणेफेकी केली जाईल एका साईडला जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी बन त्याच्या अगेन्स्ट टाबरवाडी संघ. तर टॉस इथे लागला जातोय. टाबरवाडी संघ आपलं डिसिजन कलवान लगेच मैदानावरती. आज सामना संपल्यानंतर उतरायचं बघा. 4 षटकांची मॅच असणार आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. इथे काय घडतंय. अरुण बाद होतोय. पहिला दे धक्का वाजापूर संघाला. डिजा थँक्यू डिजा. ना कुणापुढे वाकला ना कुणापुढे झुंकला ना कुणापुढे वाकला ना कुणापुढे झुंकला असा मर्द मराठा राजा शिवाजी एकला. राजा शिवाजी एकला. चला जाऊया मैदानाकडे. काय घडतंय. अरुण बाद झाला. त्याची जागा सावरेल नवीन फलंदाज बाला वाघ. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज अजय नाईक. पाहायला गेलं तर संध्याकाळचं सत्र मी म्हणेन गरमागरमाईचं असेल कारण मेगा फायनलचा दिवस असल्या कारणामुळे ठोकम ठाक ह्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळेल. आज मात्र इथे मात्र चेंडू खाली. राम नाईक स्वतः संघ नाईक कोणत्याही प्रकारची चुकी नसणाऱ्या बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होईल. बाला वाघ बॅक टू द पवेलियन. डिजा मुझे छोड़कर जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, मुझे छोड़कर जो तुम जाओगे, बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे. थँक्यू डिजा. 66 रनांचा पाठलाग करीत असताना मात्र 2 गडी मोबदल्यात धावफलकावर धावा लागल्यात. फक्त 4 आणि 4. नवीन फलंदाज दाखल झालाय क्रीजवरती. कृष्णा वाघ हा देखील फलंदाज पाहिला तर हा हिटर फलंदाज आहे. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला बांधून ठेवलाय दिनेश वाघला अद्याप देखील. पाहायला गेलं तर धोदाणी संघाला परास्त केलं होतं या संघाने. तो संघ मात्र आज पहिली सेमीफायनल खेळतोय. हो 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 काय फटका केलाय. आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. हा येईल चौकार. ठोक डिजा. सोचेंगे तुम थँक्यू डिजा. आल्या आल्याच आपले इरादे स्पष्ट केले आणि या इराद्याच्या अतिशय गरज आहे आपल्या संघाला. बॅक टू बॅक पाहायला गेलं तर चौकार आला या चेंडूवरती. अजय नाईकला विचार करावा लागेल. थोडी प्रेशराईज गोलंदाजी करतोय की काय. इथे मात्र नजाकतचा फटका
परंतु एसटीच्या वरून जातोय चेंडू, विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पाहिलं गेलं तर इथे काय गोलंदाजी करतोय अजय नाईक. एक चौकार खाल्ल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते खांदा सिंगा. हो हो हो, चेंडू मात्र आमचे पंच वळलेत. येस, भीमर खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट अवांतर धावेन धावफलक पुढे सरसावत जाईल. धावा झाल्यात 9 धावा. पाहायला गेलं तर अद्याप देखील या षटकातले काही चेंडू बाकी आहे. मोठा फटका येण्या नितांत गरज आहे वाजापूर संघाकडे. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू, नशिबाचा चौकार, एसटी रक्षकाला बीट करून जाईल. 22 चौकार येतो आणि षटक देखील समाप्त होत आहे. ठोकडीजा थँक्यू डीजा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त होताना धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 13 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 53 धावेची गरज आहे. हाणामारी करावी लागेल वाजापूर संघाला. स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल जो फलंदाज, मात्र ओपनिंगला गेलेला फलंदाज दिनेश वाघ अद्याप देखील क्रीजवरती आपला तळ ठोकून मात्र उभा आहे. त्या फलंदाजाच्या खांद्यावरती मात्र आपल्या संघाच्या जिम्मेदारी असतील यात ते मात्र शंका नाही आहे. अरुण बाद झाला. त्याच्यानंतर बाळा वाघ देखील बाद झाला. पहिला चेंडू बॅटच्या मधोमध, समीकरण अचूक, बॉल जाईल सीमा पार. हा येईल बिग 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 षटकार. तापट्या शॉट आला त्याला 7 कंदेला ठेवून तोय गडी दात वट आवळून लागला मारायला. गडी तसा आहे ना तो मोकार भारी गडी. विजय नाईक वर अभिभ होतोय. फलंदाज ओपनिंगला गेलेला फलंदाज दिनेश वाघ ऑन द फायर. फुल टॉस चेंडू, फुल टॉल दिलाय. हा देखील चेंडू साईल सीमा पार. बिग 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 8 6 रन. दात खाऊन खाऊन फिरवतो बॅट, भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट. भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट. धाव फलकाचा विचार केला तर या षटकारानंतर धावा लागल्या गेल्यात. 25 धावा धाव फलकावर. कुठेतरी हाणामारी करतोय दिनेश वाघ ऑन द फायर होतोय. प्रेशराइज गोलंदाजी करतोय. हा बॅटचे येणार एज अगदी दिनेश वाघ यांचं वादळ इथे थांबलं गेलंय आणि विकेट क्रमांक 3 बाद होईल. डिजा उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅट म्हण उठ निश्चित ज्याप्रमाणे शॉट मारला होता त्याचप्रमाणे संगीत देखील आपल्याला आवाज नाना खंडवे यांच्या डीजे मधून ऐकायला मिळालं. फार चांगलं आमच्या समवेत जोडले गेले डीजे मास्टर नाना खंडवे. पाहायला गेलं तर 2 चेंडूवर तडाखे आल्यानंतर एक विकेट बाद केला. प्रमुख फलंदाज बाद केला. दिनेश वाघला माघारी परतवला. जो फलंदाज अगदी ओपनिंगला गेला होता परंतु 2 षटकारानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाल्या विजय नाईकच्या. नवीन फलंदाज मयूर वाघ. ब्लॉक हॉलचा चेंडू, फक्त त्या चेंडूवर एकच धाव मिळेल. एका धावेचा विचार केला धावफलकावर बदल होईल. 26 या आकड्यावर अद्याप देखील विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामधला. हाणामारी करावी लागेल वाजापूर संघाला. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणत्याही प्रकारची चुकी नसणाऱ्या
फलंदाज क्रमांक 14 बाद होईल कृष्णा बाग. ठहर परदेसी तुम तो ठहर परदेसी साथ क्या लाओगे तुम तो ठहर परदेसी साथ क्या निभाओगे तुम तो ठहर परदेसी साथ क्या निभाओगे. थँक्यू डुजा. पाहायला गेला तर अप्रतिम फटका होता मात्र फटका फसला गेला. फटक्यामध्ये ताकद नव्हती त्या अनुषंगाने कुठेतरी फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज एंटर होतोय महेश वाघ. महेश वाघ देखील चांगला फलंदाज उंच कटकाटीचा फलंदाज असेल. विजय नाईक मात्र आपल्या संघाला कमबॅक करून देताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्या नावावर कोरल्यात. शेवटचा चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू होता. लो फुल टॉस मात्र इथे फिल्डिंग तेवढी चांगली आहे. छोटा पॅक बडा धमाका सुदाम नाईक होता तिथे परंतु तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. दोन धावेनंतर धावफलकावर परिणाम झाला. अगदी 28 धावा धावफलकावरती. अश्विनी ये ना थँक्यू डीजा. येणारे समीकरण 12 चेंडू 38 धावेची गरज आहे. अद्याप देखील सामना 50-50 दोन्ही संघा बाजूने प्रयत्न कराल तर यशस्वी ठराल. ह्या क्रिकेटचा समतोल आहे आणि प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. बॅटिंग करत असताना बाजूपूर संघ पोचलाय 26 आकड्यावरती 28 आकड्यावरती. नवीन गोलंदाज सुनील नाईक. इथे मात्र नजाकत दाखवायची होती परंतु इथे काय घडत आहे. बॅटचं लिडिंग एज. विकेट क्रमांक 5 बाद होईल. मयूर वाघ बॅक टू द पवेलियन डीजा. थँक्यू डीजे. कुठेतरी आपल्या संघाला अपेक्षा होती तो फलंदाज मात्र माघारी परतवलाय. खांदा संघ काय गोलंदाजी पाहायला मिळते खांदा संघाच्या. पाहायला गेलं तर सुनील गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट आपल्या नावावर करतोय आणि कुठेतरी आपला संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवतोय. नवीन फलंदाज पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती अजय बांगारिया. फटका फसलाय की काय. शतरक्षक आहे तू चल मी आलो अशी परिस्थिती वाजापूर संघाची झाली. विकेट क्रमांक 6 बाद होईल. डेजा थँक्यू डीजा. पाहायला गेलं तर बॅक टू बॅक विकेट पडला जात आहे वाजापूर संघाच्या. त्या अनुषंगाने कुठेतरी आपला संघ मात्र बॅकफूटवर जातोय की काय. 2 चेंडूवर 2 विकेट. आता मात्र विकेटची अठ्ठीची संधी. गोलंदाज सुनील नाईक. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय खांदा संघामध्ये. हो 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 काय घडते. दांडी 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 गोल आणि ते हॅट्रिकची संधी देखील या गोलंदाजाने समाप्त केली. ठोक डीजा. क्लीन बॉल त्रिफालाची. पुढचा दरवाजा उघडा ठेवला पाठीमागून चोरी झाली. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. जोर का झटका है जोरों से लगा शादी बन गई उम्र कैद की सजा सजा. मोठाली फटक्याची गरज असताना मात्र फलंदाज बॅक टू बॅक बाद होता. पर्याय नाही वाजापूर संघाकडे. मोठाली फटक्याची गरज आहे. येणाऱ्या काही चेंडू आणि
38 धाब्याची गरज. 3 चेंडू फेकल्या, 9 चेंडू 38 धाब्याची गरज. अजून देखील कमबॅक करू शकतो वाजापूर संघ, आणि कमबॅक करून देईल का खांदा संघ? निश्चितच फटका चांगला होता, ताकदीवर फटका मारला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षण चांगला. एकच धाव मिळेल. एका धावेचा विचार केला तर धावफलकावर परिणाम होईल. 29 धावा धावफलकावर येत्या. 2 चेंडू मध्ये निर्णायक फटके आणावे लागतील. 8 चेंडू 37 धावेची गरज आहे. हो हो, फटका 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 उंच आणि सीमा पार. हा येईल बेगीट षटकार. ठोक डिजा. मोठ्या मोठ्या चिखली मिळते ना, मला म्हणतात थोड्याची मैना, मला म्हणतात थोड्याची मैना, मला म्हणतात थोड्याची मैना. थँक्यू डिजा. पाहिला गेलं तर कडाक्याचा प्रहार केलाय फलंदाज महेश वाघ. ह्या देखील चेंडूवर प्रहार करावा लागेल. निर्णायक चेंडू असेल. हा देखील बॅटचं लीडिंग एज थर्डमॅनला क्रॉस करेल. चेंडू सीमा पार. परत एकदा चौकार. ठोक डिजा. रस्ता मारतोय फोर सिक्सर त्या बाउंड्रीच्या बाहेर, रस्ता मारतोय फोर सिक्सर त्या बाउंड्रीच्या बाहेर. थँक्यू डीजे. येणाऱ्या 6 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. 6 चेंडू 27 धावा. अजून देखील सामना जिवंत आहे वाजापूर संघाकडे, आणि अजून देखील कमबॅक करू शकतो खांदा संघ. चला स्पीडअप घ्यायचा खांदा संघ. संघाचा संघ नायक राम नाईक, ज्याच्या गोलंदाजीमध्ये फारसा दांडगा अनुभव पाहायला मिळेल या गोलंदाजाकडे. तितकंच यंग टॅलेंट पाहावं लागेल वाजापूर संघाकडे. यंग टॅलेंट जिंकतोय की अनुभवी जिंकतोय, ह्या दोन संघामध्ये फाईट आहे. चला स्पीडअप घ्यायचं राम नाईक. बघा स्पीडअप घ्यायचं बघा, कारण आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायच्या आणि पूर्ण 4 ओव्हरच्या सामने खेळवायचं, त्यामुळे स्पीडअप घ्यायचं थोडं. बघा सहकार्य करायचंय संघाचे संघनायक. बघा पहिला चेंडू पेस करेल फलंदाज. हो हो हो, इथे नजाकत फटका. आमचे पंच आमच्याकडे वळतील. यस, इट इज अ वाईट चेंडू. मी म्हणेन वाईटला रिव्ह्यू नाहीये, हाईट फॅक्टर आणि रनआउटला रिव्ह्यू आहे फक्त. हुज्जत घालायची नाहीये राम नाईक साहेब. बघा पंचाचा निर्णय मात्र अंतिम असेल. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाहीये. चला स्पीडअप घ्यायचा बघा. वाईट, येस, खर्राबपैकी पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेकला होता राम नाईक यांना, मात्र खर्राब दर्शवला गेलाय. पंच आमच्या नारायण सर. 55 वर हुज्जत घालायची नाही, कारण राम नाईक दादा आपण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून साहेबरीत अगदी प्रेक्षेपण पण केलं जातं. पंचाचा निर्णय मात्र अंतिम राहिला जाईल. पहिला चेंडू मात्र बॅट मध्ये कनेक्ट झाला नाही आणि धावचीतची संधी. विकेट क्रमांक 6 बाद होईल. डीजा ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली, अली वली थँक्यू डीजा. पाहायला गेलं तर 8 फलंदाज बाद झालेत. उर्वरित अख्खा संघच गारज झाला इथं. पाहायला गेलं तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंड व नॉन स्ट्राईक एंड वरती असतील. गोलंदाज तयार आहेत राम नाईक. पहिला वाईट चेंडू टाकला होता आणि दुसऱ्या चेंडू मात्र रन्स. हा फटका चांगला आडवे दिशेने खेळलेला चेंडू, मात्र तितका सुरक्षित आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कांदा संघाकडनं. लेकिन बॅकअप देखील चांगलं केलं गेलं. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 25 धावेची गरज. 4 षटकार मारावे लागतील, तरी देखील विजय होणार नाहीये वाजापुरी संघ.
फटका फसलाय राम नाईकचा मुलगा. छोटा पॅक बडा धमाका, कोणत्याही प्रकारची चुकी नसणाऱ्या. थँक्यू डीजे. चला याच्यानंतरचा जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघाने तयार राहायचं बघा. टायमिंग लावून ठेवू आम्ही आता. 4 षटकं अवघ्या 20 मिनिटात फेकली नाही तर निश्चितच शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू मात्र पिवन क्षेत्रात ठेवला जाईल. शेवटचा विकेट असेल मात्र सन्मान दिला. क्रिकेटचं मादक सौंदर्य सन्मान. चला दोन्ही संघांनी तयार राहायचं. या मागच्या मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला पाहू शकाल टाऊडवाडी संघ, स्वतः विद्यमान सरपंच मालडुंग्याचे जनार्दनजी निरगुडा यांचा संघ मात्र आज सेकंड सेमीफायनल मध्ये खेळेल. दामणी संघ देखील तयार राहायचा. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिल्या. कुठेतरी वाजा संघ मात्र कमी पडलाय. 66 धावाचा पारडा पेलवायचा होता मात्र तिथे कुठेतरी माघार्य परतवलाय वाजापूर संघाला. हा देखील फटका चांगला आहे परंतु शतरक्षक आहे. हालत डुलत अडवला गेलाय चेंडू. हडलक वाजापूर संघ आणि बेस्ट ऑफ लक खांदा संघ अगदी फायनल मध्ये प्रवेश केला.